जालना जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं पुन्हा एकदा हुलकावणी दिली। त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलंय। संपूर्ण जून महिना आणि जुलैचा अर्धा महिना उलटला तरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 106.2 मिलीमीटर म्हणजेच 36% पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे आतापर्यंत केवळ 69% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। 31% क्षेत्रावरील पेरण्या अद्यापही रखडल्या आहेत। सध्या जिल्ह्यामध्ये 100हून अधिक टँकरच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा केला जातोय। पावसानं अशीच दडी जर मारली तर येत्या काळात पाणी टंचाई आणखी तीव्र होऊ शकते। जालना जिल्ह्यातील या परिस्थितीचा देखील आपण आढावा घेत आहोत। तर हे जे तुम्ही बघताय ते सुखना नदीचं पात्र आहे आणि यातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी। जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यात आपण बघू शकतो की यावर्षी पावसानं दडी दिलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा असताना या ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातल्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर पेरण्या खोळंबलेल्या होत्या। आपण बघू शकतो की आपण जालना जिल्ह्यातल्या मध्यवर्ती जी सुखना नदी आहोत त्या सुखना नदीच्या पात्रात आहोत की ज्या ठिकाणी हे पात्र जून महिन्यात मागच्या वर्षी जर बघितलं तर पूर्णपणे भरून ओसंडून वाहत होतं। मात्र या नदी पात्रात आत्ताच जर आपण बघितलं तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाचं काही पाणी या ठिकाणी डबक्यासारखं साचलेलं आहे। एकंदरीत जर जिल्ह्यात जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी अपेक्षा असतानाच जून महिन्यात आपण जर बघितलं तर मृग नक्षत्र हा पूर्णपणे कोरडा गेलेला आहे। त्यानंतर मृग नक्षत्रानंतर झालेल्या पावसामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की पेरणीला सुरुवात झालेली होती। कारण की आपण जर जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर आजपर्यंत जिल्ह्यात फक्त 69% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत तर 31% पेरण्या अजूनही बाकी आहे। जालना जिल्ह्यात जर आपण संपूर्ण परिस्थिती बघितली तर वार्षिक सरासरीच्या आपण जर नोंद जर बघितली तर 106.2 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर म्हणजेच वार्षिक सरासरीचा हा 36.6% इतका पाऊस झालेला आहे। एकंदरीत जालना जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती जर बघितली तर आजही 100च्या वर टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे जालना जिल्ह्यातील जी ही सुखना नदी आहे अशाच प्रकारची परिस्थिती जालना जिल्ह्यातील केळणा दुधना त्याचनंतर पूर्णा आणि सर्वात मोठी वाहणारी गोदावरी नदी पात्राचं सुद्धा पात्राची अवस्था अशाच प्रकार आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यात या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आता पावसाची अपेक्षा आहे। कारण की शेतकऱ्यांनी जी लावलेली पिकं आहे ते पीक वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी धडपड करायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर लागवडीनंतर पिकांना मोठ्या पावसाची अपेक्षा असते आणि त्या पावसाच्या अपेक्षेवरच शेतकऱ्यांचं पिकाचं भवितव्य अवलंबून असतं। मात्र हेच भवितव्य आता धोक्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आता चिंतेचं ढग दाटून राहिलेलं आहे। कारण की एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता पेरणी केलेल्या पिकाला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धडपड करावी लागते आणि त्यामुळे आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याच्या नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडलेली आहे। त्यामुळे चांगल्या पावसाची प्रतीक्षा आता शेतकऱ्याला या ठिकाणी लागून राहिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पिकाच्या मशागतीचे कामं जरी सुरू केलेले असले तरी मात्र शेतकऱ्यांना आता या ठिकाणी चांगला पाऊस पडेल ही अपेक्षा आहे। कारण की गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की शेतकरी आता या ठिकाणी चिंताग्रस्त या ठिकाणी आपल्याला दिसतोय। कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस जर न झाला तर दुबार पेरणीबरोबरच दुबार पेरणीची सुद्धा संकट कोसळू शकतं अशी चिंता आता शेतकऱ्याला सतावू लागलेली आहे। कॅमेरामॅन योगेश लबडेसह लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना।